इचलकरंजी शहरातील शेळकेमळा परिसरात सोशल मीडियावर पोस्ट करून दोन गटांमध्ये तणाव निर्माण होऊन हाणामारी, दहशत आणि मालमत्तेची तोडफोड केल्याची घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करून 6 जणांना अटक केली आहे। या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता। श्रेयस पोळ याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक संदेश पोस्ट केला। या पोस्टवरूनच वादाला सुरुवात झाली। त्याच परिसरातील संजय माने आणि संजय परीट यांनी मंगळवारी दुपारी श्रेयसला घरी बोलावले। त्यानंतर त्याला शिवीगाळ करत लाकडी बॅटने मारहाण करण्यात आली। इतकेच नाही तर माने याने पोळच्या डोक्यावर, पाठीवर आणि छातीवर नखांनी ओरबाडले। दरम्यान परीट याने त्याला पुन्हा नादाला लागलास तर सोडणार नाही अशी धमकी दिली। याच मारहाणीचा राग मनात धरून संध्याकाळी श्रेयस पोळ आणि त्याच्या साथीदारांनी प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला। पोळ आणि त्याच्या 5 साथीदारांनी तलवारी आणि काट्या घेऊन दुचाकीवरून शेळकेमळा परिसर गाठला। यावेळी त्यांनी पीडित महिलेच्या घरासमोर जाऊन तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी पाणीपुरीच्या गाड्याची तोडफोड केली, घरावर दगडफेक केली आणि विद्युत मीटरची काच फोडली। विशेष म्हणजे या गोंधळादरम्यान महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यात आल्याचा आरोपही त्यांच्या विरोधात आहे। या दोन्ही गटांमध्ये तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले। संजय माने आणि संजय परीट याच्यावर श्रेयस पोळला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला, तर श्रेयस पोळ व त्याच्या साथीदारांवर घरासमोर गोंधळ घालून दहशत माजवल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये सागर गायकवाड, समीर मनेर, पार्थ कांबळे, वैभव कांबळे, अविनाश कदम आणि श्रेयस पोळ यांचा समावेश आहे। गुन्ह्यातील संशयितांना पोलिसांनी भागात फिरवत तपास केला। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती। या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे। या संपूर्ण प्रकाराचा अधिक तपास पोलीस करीत आहेत। सोशल मीडियावर पोस्ट करून वाद निर्माण होऊन हिंसाचार होण्याचे प्रकार वाढू लागल्याने पोलिसांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे।